आमच्या व्यासपीठावरती रमेश मारुती पाटील निलजेगाव यांचा इथे सत्कार होणार आहे। दत्ता पाटील यांना विनंती होती की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे। रमेश पाटील साहेबांचा सुद्धा आमच्या व्यासपीठावरती सत्कार केलाय तो निलजेगावचे दत्ता पाटील यांना विनंती होती की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे। त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती निलजेगावचे विष्णू पाटील यांचाही सत्कार होईल। गोलंदाज दिनेश पहिला चेंडू नितीनने खेळून काढला। चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं एकदा पूर्ण होतोय। दुसऱ्या धावेचा प्रयत्न चांगलं क्षेत्ररक्षण होतोय मात्र इथे 2 धावने श्री गणेश ओपन करतोय तो म्हणजे फलंदाज नितीन। विष्णू पाटील यांचा इथे सत्कार केला जातोय। अखिलेश काळन हेडुडने यांचा इथे सत्कार होईल। दत्ता पाटील यांना विनंती होती की अखिलेश काळन यांचाही सत्कार करायचा। आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपण बघतोय। वाकलन संघाने 2 सामने जिंकले, जोडी डोंबिवली संघाने 2 सामने जिंकलेत आणि हा शेवटचा सामना। यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केला होता। चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये। क्षेत्ररक्षक चेंडू खाली ते उचलतोय, फेकी करतोय। 2 धावा मात्र इथे मिळत आहेत। 9 सेकंडला फलंदाज बनवतोय प्रशांत कुंभारकर उर्फ बबल्या। 2 धावसंख्या वाढते, धावसंख्या होती 4 धावा धावपलकावर। अप्रतिम सुरुवात आपण बघतोय एड्युटने संघ ज्याने पहिल्या सामन्यात नागाव संघाला पराभूत केलं। 1 चेंडू मध्ये 5 धावांची असताना योगेश जाधवने षटकार मारला। यावेळेस मात्र चेंडू हलक्या हाताने खेळून करतोय, चेंडूला सन्मान देतोय गोलंदाज। फॉलो थ्रू मध्ये दिनेश चेंडूला स्वतः फील्ड करतोय। 1 धाव मिळते, 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 5। धावसंख्या ती 5। सेकंडला फलंदाज आपण बघतोय प्रशांत कुंभारकर। 5 चेंडू मध्ये 5 फलंदाज बाद करण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावावरती हेडुडने संघाचा। यावेळेस मात्र लाईन बघावी लागेल, लाईन चुकीची आहे। ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट चिकून करतात। अवांतर 1 धाव मिळते, धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होते 6। एक चांगली सुरुवात आपल्याला बघा मिळते हेडुडने संघाकडनं। दोन्ही संघ आपण बघतोय नारायण आणि हेडुडने संघ दोन्ही संघाने 1-1 सामना जिंकलाय। यावेळेस मात्र प्रशांत कुंभारकरने खेळून काढला चेंडू, मिस टायमिंग स्ट्रोक, फलंदाज बाद। चला प्रदीप जरा लवकर जायचे। नवीन फलंदाज प्रदीप येतो 3ऱ्या क्रमांकावरती। प्रशांत कुंभारकर एका चांगला खेळाडू आपण बॅक टू पॅव्हल। धावसंख्या ती 6। एक चांगली सुरुवात आपल्या बघा मिळते नारायण संघाने पहिल्या सामन्यात आपण शिवडून संघाला पराभूत केलं, हेडुडने संघाने नागाव संघाला पराभूत केलंय। यावेळेस मात्र रिवाजचा वापर, चेंडू कव्हर पॉइंटच्या डोक्यावरना क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय। 2 धावा इथे मिळतात म्हणजे नितीनला। पहिल्या सामन्यात नितीनने 34 धावा केल्या होत्या। 2 धावसंख्या वाढते, धावसंख्या हेडुडने संघाची 8। आजच्या दिवसातील आपण बघतोय शेवटचा सामना। भारत संघाने नशीब नोंदवला होता मात्र 2 संघ पुढे वाकलन आणि जोडी डोंबिवली। पुन्हा एकदा रिव्हर्सचा वापर, क्षेत्ररक्षक बीट होतोय। 1 धाव इथे पूर्ण होते, बघा दुसरी धाव पूर्ण होते का, नकार देत आहेत। चांगलं क्षेत्ररक्षण होते, 1 धाव मिळते। षटक समाप्त होतोय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एडवर्डने संघाची धावसंख्या ती 1 गडी बाद 9 अशी धावसंख्या। नितीन सलामीचा फलंदाज, नितीन अजूनही खेळपट्टी 3ऱ्या क्रमांकावर आपण बघतोय प्रदीप हा फलंदाज। चला जास्त वेळ घेऊ नका, नारायण संघ तुम्हाला नंतर फलंदाजी करायची आहे। ढिजा माशा थोडं थांबायचं आहे आता। शेटजीनी भरून ठेवले काले पैशाच्या पोता, गांधी मोदीनी गड्डी गव्हाना सगळे नोटा। दुसरं षटक होते गोलंदाज हरेश। वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक मागच्या सामन्यात हरेशने चांगली गोलंदाजी केली होती। नारायण संघ आपण बघतोय
अमर पाटील सरकार एक जबरदस्त खेळाडू या संघात, ज्याने या स्पर्धेतील तिसरं अर्धशतक आणि वैयक्तिक 57 धावा ठोकल्या अमर पाटीलने. प्रेक्षकांची मात्र मन जिंकली अमर पाटीलने, कारण शेड्यूलच्या मैदानात सुद्धा अप्रतिम फलंदाजी केली होती अमरने. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता तो म्हणजे नारायण संघ. हरीश घेसर एंडकडनं हरीश मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. नितीन बॅक टू पॅव्हेलियन, बिग विकेट. ज्या खेळाडूंनी पहिल्या सामन्यात चांगली फलंदाजी केली होती तो खेळाडू मात्र बॅक टू पॅव्हेलियन. नितीन बाद होते. नवीन फलंदाज योगेश जाधव येते. हरेश चांगली गोलंदाजी करतोय, यश संपादन करतोय. नितीन सारख्या खेळाडूला बॅक टू पॅव्हेलियन पाठवतोय. नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावरती योगेश जाधव येतोय. जबरदस्त स्पर्धा आपण बघतोय. जयनमन क्रिकेट मंडळ निजे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा 48व्या वर्षात पदार्पण केल्या आयोजकांनी. 14 जानेवारीला आपण या स्पर्धेचा शेवटचा दिवस, मकर संक्रांत, आणि सर्व खेळाडूंना आणि प्रेक्षकांना जेवणाची सुद्धा व्यवस्था केली जाणार आहे. हरीश याही स्वाताचे डॉक घेऊन काढतोय पॉइंटच्या डोक्यावरनं वीरेंद्र सेवाग स्टाईल मध्ये. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. धन्यवाद विजय. 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या ते 13 धावा धावपलकर. योगेश मात्र आपल्या चौकाराने खातं उघडतोय. मागच्या सामन्यात योगेशने षटकाराने खातं उघडलं होतं, आता मात्र चौकाराने खातं उघडतोय. एक चेंडू मध्ये 5 धावांची गरज असताना योगेश जाधवने षटकार मारला आणि हेडूटने संघाला विजय संपादन करून दिला होता. तो योगेश मात्र चौकाराने आपलं खातं उघडतोय. हरीश गेसरेंकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र योगेशने खेळून काढला चेंडू पॉइंट रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. फलंदाज मात्र सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतोय. प्रदीप धावसंख्या स्थिर, धावसंख्या 13. क्रिकेट मधला अशुभ आकडा आपण बघतोय 13 आणि 17. संघ आपण बघतोय वाकलन संघाने 2 सामने जिंकले, जुनी डोंबिवली संघाने 2 सामने जिंकले आणि यातून जिंकणारा संघ 2 सामने जिंकले. हे 3 संघ आपल्याला बघा मिळतील 12 संघांमधनं. हरीश यावेळेस मात्र लाईन बघावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंच सोमनाथ पाटील आम्हाला वाईट चिकून करतायत. अवांतर एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या एडवडने संघाची 4 14 2 गडी बाद 14. स्कलेक्सचे पंच आपण बघतोय अजय पाटील आणि मेन पंच आहेत सोमनाथ पाटील. हरीश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 14. 2 गडी बाद 14 अशी धावसंख्या. हेडूटने संघाची प्रथम फलंदाजी करत असताना आजच्या दिवसातील शेवटचा सामना, उद्या दिवसात पहिला सामना दातिवली वर्सेस काटेई. दोन्ही संघाने सकाळी ते 8:30 वाजता उपस्थित राहायचे. हरीश मी मगाशीच हरीशचं कौतुक केलं की मागच्या सामन्यात हरीशने चांगली गोलंदाजी केली होती. 2 षटकं टाकली होती आणि अप्रतिम गोलंदाजी केली होती हरीशने शिडून संघाविरुद्ध. हरीश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र लाईन बघावी लागेल. लाईन चुकीची, लेग स्टंपच्या बाहेर जाणं. चेंडू पंच वाईट चिकून करतायत. अवांतर एक धाव मिळते हेडूटने संघाला. हेडूटने संघाची धावसंख्या देते 15. वाकलन संघ आपण बघितले प्रथमच या स्पर्धेमध्ये संधी मिळाली वाकलन संघाला आणि त्या संधीचं मी म्हणेन पुरेपूर सोनं केलंय. 2 सामने जिंकलेत. नारायण संघाला सुद्धा प्रथमच या स्पर्धेत संधी मिळाली आहे. हरीश यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. 3 चेंडू सुरेख टाकलेत गोलंदाज हरीशने. बीट केलं योगेश सारख्या फलंदाला. योगेश जाधव, आमचे गुणलेखक विकी पवार आणि नितेश पाटील जे चांगले खेळाडू सुद्धा आहेत. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू
नारायण संघाला सूचना असेल, षटक संपल्यानंतर एकत्र येऊ नका. यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न, पायचीचं अपील केलं ते पंच बघताय. चेंडू एक्झॅक्टली लँड कुठे पंच लेग बायचे खून करताय. षटक समाप्त होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर हेडवुडने संघाची धावसंख्या ती फक्त आणि फक्त 16. पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये फक्त 16 धावा कुठल्यात, 8च्या सरासरीने धावा कुठल्यात त्यामध्ये हेडवुडने संघाने. नारायण संघ चला सर्व खेळाडू एकत्र येऊ नका. वारंवार सूचना असेल आपल्याला, कारण की तुम्हाला नंतरच्या सत्रात फलंदाजी करायची आहे, त्यामुळे एकत्र येऊ नका. नक्कीच विनोद भगवान पाटील आपण बघतोय, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था सुद्धा करून दिली आहे. तसेच राकेश मात्रे प्रतिष्ठान ज्यांचे आम्ही आभार मानतो, ज्याने सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांनी इथे पाण्याची व्यवस्था करून दिली. नक्कीच आणि वेताळेश्वर डेकोरेशनचे सुद्धा आभार मानतो, निजे गावचे, ज्यांनी इथे अप्रतिम मंडप आपल्याला उपलब्ध करून दिले. सर्व मान्यवरांचा आभार मानतो ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी सहकार्य केलं. यावेळी मात्र चेंडू खेळून काढतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, चेंडू फील्ड होते. 2 धाव इथे पूर्ण होते. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3री धाव इथे पूर्ण होते. 3 धाव पूर्ण करतात ते म्हणजे योगेश आणि प्रदीप. 3रं षटक मार्गस्थ गोलंदाज महेंद्र कोळेगाव एंडकडनं. धावसंख्या 19. आपण 9 जानेवारी स्पर्धा सुरू झाली. कालच्या दिवसामध्ये 3 ते 4 हजार प्रेक्षक बघितले होते. आज मात्र त्याहून डबल प्रेक्षक आपल्याला बघायला मिळतात. नक्कीच त्याहून डबल आपल्याला 14 जानेवारीला प्रेक्षक दिसतील, कारण की प्रेक्षकांसाठी सुद्धा मेजवानी असणार आहे. जेवणाची व्यवस्था केली आयोजकांनी दरवर्षीप्रमाणे. याही वर्षी यावेळेस मात्र प्रदीपने खेळून काढला चेंडू. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक झेल पर्यंत पोहोचले होते मनोज झेल कन्वर्ट करत नाही. 2 धाव मिळतात त्या प्रदीपला. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या 21. आपण म्हणजे क्रिकेट मधला शुभ आकडा आलेल्या सर्व आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. प्रेक्षक या स्पर्धेचे प्रमुख घटक आहेत. प्रेक्षकाविना स्पर्धा कोणती होऊ शकत नाही, त्यामुळे पुन्हा एकदा आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. महेंद्र यावेळी मात्र शॉट, चेंडूला भिरकावून देतोय मिड विकेटच्या डोक्यावरनं. 6 धावांसाठी गुड शॉट. सहाने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 27. प्रदीपच्या बॅटमधनं षटकार येते. मात्र महेंद्रचं स्वागत केलं होतं. महेंद्रने तब्बल 11 धावा खर्च केल्या 3 चेंडूमध्ये. तसेच राजेश अनंत पाटील यांचे आम्ही आभार मानतो, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था करून दिली. राकेश मात्रे प्रतिष्ठान सोनारपाडा यांचे पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणातून आभार मानतो, ज्यांनी खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी इथे पाण्याची व्यवस्था केली. तसेच आमच्या या स्पर्धेत सर्व मान्यवरांनी सहकार्य केले, त्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो. यावेळी मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. चेंडू प्रदीपला समजत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. गोलंदाज महेंद्र. आतापर्यंत आपण बघतोय महेंद्र कोळेगाव एंडकडनं राईट अप ओव्हर द विकेट. स्ट्रायकरला फलंदाज प्रदीप. यावेळी मात्र प्रदीपने खेळून काढला चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षक मात्र 1 धाव रोखू शकत नाही, तो म्हणजे नारायण संघ. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 28. 2 गडी बाद 28 अशी धावसंख्या आहे. 30 षटक मार्गस्थ असताना 5 षटकांचा सामना नारायण वर्सेस हेडवुडने. वाकलन संघाने 2 सामने जिंकलेत. जुनी डोंबिवली संघाने 2 सामने जिंकले. ज्ञानेश्वरने शेवटच्या क्षणी अप्रतिम गोलंदाजी करून संघाला विजय संपादन करून दिला. वडवली बस संघासारखा बलाढ्य संघ या स्पर्धेतनं बाहेर गेला. कोळेगाव सारखा संघ या स्पर्धेतनं बाहेर गेला. यावेळी मात्र चेंडू खेळून काढतोय. चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी
समाप्तीनंतर धावसंख्या 34. पुन्हा एकदा आपण बघतोय सर्वपक्षीय युवा मोर्चा यांच्या वतीने आपण 27 गावातील जनतेवर झालेल्या अन्याचाराचा निषेधार्थ राज्यात भ्रष्टाचारात प्रथम क्रमांक असलेला भ्रष्ट आणि व भ्रष्टाचारांना बरबटलेला कल्याण डोंबिवली महानगर विरोधात महाराष्ट्र शासनाने लक्ष वेधण्यासाठी सोमवार दिनांक 30/1/2017 रोजी सर्वपक्षीय युवा मोर्चा 27 गावातील हजारोंच्या संख्येने लोकशाही व सदरशीर मार्गाने कल्याण डोंबिवलीच्या मुख्यालयावर धडक मोर्चा काढणार आहेत. तरी याची नोंद घ्यावी. सर्व आमच्या ग्रामस्थांना विनंती आहे, तरी सर्व युवा पिढीला सुद्धा ही विनंती असेल की आपण खरंच खूप मनावर घ्यायचं, कारण की ज्या प्रकारे आपण बोलतो आपल्या 27 गावातील जनतेवर झालेल्या अन्यायाचा नक्कीच निषेध आपल्याला करायचा आहे. त्यामुळे सर्वांनी खूप मोठ्या लोकसंख्येने तिथे उपस्थित राहायचे. 30/1/2017 रोजी व आपण मैदानाकडे 3 षटकांच्या समाप्तीनंतर हेडोटने सांगितली धावसंख्येची 2 गडी बाद 34. जास्त वेळ घेऊ नका, कारण की आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आहे. विनायक पाटील सुद्धा सामना एन्जॉय करतायत. एक जबरदस्त खेळाडू आपण पहिले वडवलीचे. सातत्याने त्यांच्याकडे वेळ खूप कमी असतो, कारण की जॉबला असल्यामुळे सर्व खेळाडूंना सर्व स्पर्धांमध्ये वेळ देणं खूप कठीण जात आहे. जॉब खूप महत्वाचं आहे, कारण की स्पर्धा ही आपण बघतो फक्त 4 महिने असते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 34. चौथं षटक घेऊन गोलंदाज हरेश, वैयक्तिक दुसरं व संघाचं 4थं षटक. हरेश घेसर एंडकडनं यावेळी मात्र लो फुलटा चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रॅव्हल लॉंग ऑन सीझन मध्ये तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. विकी चांगलं क्षेत्ररक्षण करते, तेवढी चांगली फेकी. एक धाव मात्र इथे मिळते ती म्हणजे हेडुटनेस संघाला. प्रदीपला 1 धाव मिळते. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 35 धावा. धावपालकर 4थं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज हरेश. उद्या दिवसात 3रा सामना होणार आहे तो म्हणजे उत्तर शिव वर्सेस घेसर. कालच्या दिवसातील राहिलेला सामना उद्या आपण 10:30 वाजता तो सामना खेळणार आहे. तरी दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. जीवन चौधरी आणि घेसर संघ आपण बघतोय. आकाश भोईरचा संघ यावेळी मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. हरेश अप्रतिम गोलंदाजी करतोय. पूर्णपणे योगेश जाधव सारख्या खेळाडूला पूर्णपणे बांधून ठेवलं मी म्हणेन. तसेच श्रीराम रसाळ यांचे आम्ही आभार मानतो, ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला पाण्याची व्यवस्था करून दिली. राकेश म्हात्रे प्रतिष्ठान, कारण पाणी आपण खूप महत्वाचे या स्पर्धेसाठी. यावेळी मात्र चेंडू खेळून काढतोय. जबरदस्त टायमिंग. चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी. सहाने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 41. 41 धावा धावपालकर. 4थं षटक मार्गस्थ असता मात्र हरेशचं आता स्वागत करतोय षटकार आणि फलंदाज योगेश जाधव, ज्याने पहिल्या सामन्यात 1 चेंडू मध्ये 5 धावांची गरज असताना नागाव संघाविरुद्ध षटकार मारला होता. विजयाचा षटकार योगेश जाधवच्या बॅटमधनं. यावेळी मात्र लो फुलटा चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू 1 बाउन्स सीमा पार. लॉंग ऑन रिजन मधनं 4 धावांसाठी गुड शॉट. चार ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 45. एडुडने संघाची. योगेश वैयक्तिक 23 धावनोंदी घेतोय. पहिल्या सामन्याचा सामनावीर, ज्याने 1 चेंडू मध्ये 5 धावांची गरज असताना विजयाचा षटकार मारला होता आणि एडुडने संघाला पुढच्या फेरीत दाखल केलं होतं. मोठं लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण नारायण संघाने आपण बोलले शिडून संघाविरुद्ध 56 धावा सहज चेस केल्या होत्या. यावेळी मात्र चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय आणि फलंदाजी ते बाद होते प्रदीप.
धावसंख्या 46. चौथ्या षटकाचा जास्त वेळ घेऊन चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. उमेश जरा लवकर जायचंय कारण समोरच्या संघाला म्हणजे शेवटच्या सतत फलंदाजी करायची आहे. उमेश फलंदाजीसाठी येत आहेत. एडुटेस संघ आपण बघतोय जबरदस्त संघपात्र आपण बघतोय. दयालू कान सारखा खेळाडू मला या संघामध्ये दिसत नाहीये जो कधी गोलंदाजावरती दया करत नाही असा फलंदाज दयालू काळन, एक आक्रमक फलंदाज. चला अरे जास्त वेळ घेऊ नका कारण आपल्याला वेळ कमी आहे. तुम्हाला दुसऱ्या सतत फलंदाजी करायची आहे. हरीश गोलंदाजीसाठी सज्ज. स्टॅकेला फलंदाज डावखुऱ्याचा फलंदाज उमेश. अजून एक चेंडू शिल्लक या षटकातील. त्यानंतर 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. म्हणजे जवळजवळ आपण रसाचा विचार केला तर 37 चेंडूंचा अजूनही नितेश खेळ शिल्लक आहे. त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. हरीश स्टॅकेला फलंदाज उमेश. यावेळेस मात्र उमेशने खेळून काढला चेंडू. उमेश टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. मनोज कोणती चूक करत नाही. उमेश बॅक टू पॅव्हेलियन. षटक समाप्त. मेरे बायान का नाम मेरे देवीन का नाम, मेरे बायन का नाम मेरे देवीन का नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो धन्यवाद. चला नारायण संघ एकत्र येऊ नका. पंच जरा खेळाडूंना ताकीद द्यायची. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती एडवडणे संघाची 46. नवीन फलंदाज अविनाश येतोय. अविनाश आणि योगेश ही जोडी मैदानात वारंवार आपण जास्त वेळ घेतोय कारण की आपल्यालाच फलंदाजी करायची आहे. नारायण संघ हे लक्षात घ्यायचंय. गोलंदाज विक्की शेवटचं षटक खेळतोय. नारायण संघाकडनं कोळगाव एंडकडनं विक्की. वैयक्तिक पहिलं व संघाचं शेवटचं षटक गोलंदाज विक्की. 46 धावा धावफलक आपण बघतोय. पहिल्या सामन्यात तब्बल 68 धावा चेस केल्या होत्या. त्या म्हणजे हेडुटणे संघाने नागाव संघाविरुद्ध. टेनिस क्रिकेट आपण एवढं फास्ट झालं की प्रसाद सर 100 धावा सुद्धा चेस झाल्या. खिडकाली संघाने 100 धावा सुद्धा चेस केल्या होत्या. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. खराब क्षेत्ररक्षण झालं होतं. कोणतीही जोखीम उचलत नाही तो म्हणजे योगेश जाधव. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या ती हेडुटणे संघाची 47. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. योगेश जाधवला मात्र आता आक्रमक फलंदाजी करावी लागेल. क्षमता या खेळाडूमध्ये मात्र सिद्ध करावं लागेल. चला यष्टीरक्षक लवकर वेळ घेत आहे आपण जास्त. नारायण संघ 47 धाव पकड. विकेट राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न. पायचीचं अपील केलं होतं. ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू होता. पंच बघताय चेंडू एक्झॅक्टली लँड कुठे होते. ऑप्शनच्या थोडासा बाहेर. निर्धाव चेंडूची समाप्ती होती. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 47. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत शेवटचे. पण किती धावांचं लक्ष देतो तो म्हणजे हेडुटणे संघ नारायण संघासमोर. अमर पाटील सारखा एक आक्रमक फलंदाज आपण बघतो नारायण संघामध्ये. यावेळेस मात्र योगेशने खेळून काढला चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी. जबरदस्त टायमिंग. पालखी मानाची वेताल देवाची, पालखी मानाची वेताल देवाची, साचवली कालेच्या पोरांनी, साचवली कालेच्या पोरांनी, गावसाला संभलाय पालखी चाल देवाच्या, गावसाला संभलाय पालखी. संख्या 53. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र योगेशच्या बॅट बंद षटकार. तुम्ही मगाशीच बोललो योगेश मध्ये क्षमता आहे पण ते सिद्ध करावं लागेल योगेशला. यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न. अप्रतिम चेंडू टाकला होता विक्कीने. चेंडू योगेशला समजत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या ती 53. धावा आपल्याला धावफलकावर बघायला मिळत आहेत. विकी यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय. थर्ड मॅन रिझन मध्ये. फलंदाज बाद होतोय. हरेश कोणती चूक करत नाहीये. योगेश जाधव बॅक टू पॅव्हलियन. उंबरली गावची गावदेवी हो, उंबरली गावची गावदेवी आई बसली देवलाला.
नक्कीच मुंबईचा आपण अप्रतिम योगेश भोईर यांचं गीत आपण ऐकलं. योगेश जाधव मात्र इथं वैयक्तिक 30 धावांवरती बाद होतोय. आपल्या संघासाठी उपयुक्त 30 धावा. नवीन फलंदाज रोहित, शेवटचा चेंडू आहे. यावेळेस मात्र रोहितने घेऊन काढला चेंडू. चेंडू ट्रावतोय स्टकावर रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण होते. बघा ते 2 धावा मिळत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 55 धावा झालेल्या आहेत. 56 धावांचं लक्ष नारायण संघासमोर. कारण पहिल्या सामन्यात नारायण संघाने 56 धावा चेस केल्या होत्या. राहुल तोच लक्ष पुन्हा एकदा नारायण संघाच्या समोर 5 षटकांमध्ये. कारण की कारण 56 धावांचा टार्गेट होता. परंतु आपण बघतोय विनायक 57 धावा अमर पाटीलने केल्या नारायण संघाच्या. हा एक रेकॉर्ड असेल नक्कीच. कारण 51 धावावरती त्यांनी षटकार मारला आणि सामना जिंकला होता तो म्हणजे नारायण संघाने. आता पुन्हा एकदा 56 धावांचं टार्गेट आहे. येणाऱ्या 5 षटकांमध्ये अप्रतिम स्पर्धा आपण बघतोय. जर्मन एडुडने संघ लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे. चला जुनी डोंबिवलीचे संघनायक आणि वाकलनचे संघनायक इथे येऊन थांबायचे. दोन्ही संघाचे संघनायक वाकलन आणि जुनी डोंबिवली. या सामन्यानंतर आपण ड्रॉ सुद्धा उडवला जाईल. जुनी डोंबिवली संघाचे संघनायक यश मात्रे यायचे. तुषार पाटील आणि वाकलन संघाचे संघनायक आपण बघतोय विनोद भोईर. मला वाटतं नाहीये नक्की त्यांचे सहकारी आहेत. तर 55 धावा केल्यात प्रथम फलंदाजी करत असताना. तर 55 धावा कुठल्या तर म्हणजे हेडूटने संघाने 56 धावांचे लक्ष आहे. तर ऐकूया आमचे सहकारी मित्र शेवटच्या सत्रामध्ये राहुल भोईर यांना. थँक्यू नितीन. तर अंतिम सामनाच्या दिवसातील आपण बघतो. या दरम्यान जर विचार केला तर तब्बल खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 55 धावा उभारल्या. तर 56 धावाचा लक्ष पाडला की नारायण संघाचे 2 सलामीचे बंद बघतो मैदानावरती. पहिल्या सामन्याचा हिरो अमर यांनी भरत मैदानावरती. तर पहिले षटक लालचंद गोलंदाज. हा चेंडू सर बॅटने घेऊन स्क्रीन समोर क्षेत्ररक्षक येत आहेत. सिंगल कंप्लीट. तोपर्यंत पुन्हा कॉल केलाय अमरने. भरतला की 2 धावा होत आहेत. 2 धावा बनत आहेत. या दरम्यान धावांचा अकाउंट ओपन झालाय. 2 धावा आहेत धाबालकावरती. यावेळेस अमरच्या माध्यमातून प्रति षटकामागे आपण बघू शकाल 11.20ची सर गाठायची. 5 षटका सामना अंतिम सामनाच्या दिवसातील भरपूर मोठी आपण स्पर्धा बघतोय आणि तेवढेच चांगले आपण संघ बघितले आजच्या दिवसामध्ये. टॉप 12 संघ. हा चेंडू मात्र ऑन साइड माझा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट त्यावर संपर्क येत नाहीये. चेंडूची फेल होईल. डायरेक्टचा प्रयत्न होता. तोपर्यंत डायरेक्ट होत नाहीये. दरम्यान सिकी सिंगल कंप्लीट. धावसंख्या अजून 1 ने धावसंख्या धाबालकावरती 3 धावा. हरिचंद्र बुवा आमचे चंद्र सीताराम. त्याच्यानंतर हा चेंडू पण घेऊन काढलाय. कार्पेटच्या माध्यमातून जातो आहे. डिफेन्सच्या कव्हर चेंडूची फील्ड होईल. 30 केल्याच्या आतून तोपर्यंत फक्त सिंगल. तर बरेचने आपलं अकाउंट 1 धावेने ओपन केलंय आणि संघाची सांघिक धावसंख्या आपण बघतो धाबालकावरती या दरम्यान 4 धावा. 4 धावा धाबालकावरती येत आहेत. आपण सामना बघतो अतिशय महत्त्वाचा अंतिम सामनाच्या दिवसातील. आज आपल्याला भरपूर चांगले संघ बघितले आपण आजच्या दिवसामध्ये. टॉप 12 संघ स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी परफॉर्मन्स दिला. तब्बल 100 षटका सुद्धा पूर्ण होतात प्रसाद सर आजच्या दिवसामध्ये. दुसऱ्या दिवसामध्ये भरपूर मोठी स्पर्धा आपण बघतोय आणि तेवढेच चांगले संघ स्पर्धेमध्ये. लालचंद. हा चेंडू कोलबट्याचा फेकला होता. चेंडू जास्त खाली नेण्याचा प्रयत्न होता.
कदाचित एसटीवरती चेंडूला आदळला असं तसं गावत नाही, थोडंसं बाजूने जातो तोपर्यंत नशिबाची साथ लागते मैदानावरती अमरला. दरम्यान हा डॉट चेंडू ज्या लालचेंनी मात्र पहिल्या सामन्यामध्ये जी गोलंदाजी केली होती त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा या सामन्यामध्ये आपण बघतोय चांगल्या प्रकारचं क्रिकेट आतापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न. कारण का आस्किन रन प्रतिशत कमी 11.20 ची सरासरी गाठायची सामना जिंकण्यासाठी मैदानावरती या नारायण संघाला. तर दुसऱ्या बाजूला लालचंदच्या माध्यमातून चांगला अटॅक, आतापर्यंत चांगलं क्रिकेट मी तर म्हणेन लालचंदच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. अजय वन्स अगेन पुन्हा एकदा हा चेंडू मात्र मोठा काय घेऊन काढला आहे, मिडल क्षेत्ररक्षक कोणच नाहीये, आउटफील्ड भरपूर पास आहे, तो पण प्रशांत पोहोचतील, त्याच्या चेंडू आवाकाच्या बाहेर. पहिला चौकार मैदानावरती अमरच्या बॅटमधून. डीजे मास्टर या दरम्यान आमच्या व्यासपीठावरती हरिचंद्र बुवा सीताराम पाटील यांचंही आगमन झालंय, त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू नितीन. तर नक्कीच आपण पहिला चौकार बघतो या दरम्यान. मान्यवर सुद्धा सकाळ संध्याकाळच्या 7 सुद्धा भरपूर संख्येने मान्यवर सुद्धा आमच्या येतात. तर तमाम मान्यवरचं पुन्हा एकदा मी अधिक आभार व्यक्त करतोय. आणि सातत्याने जर विचार करता आपण भरपूर मोठी स्पर्धा बघतो या दरम्यान. निजी संघाच्या माध्यमातून ज्यामध्ये क्रिकेट संघ निलजे मकर संक्रांत चषक तो ग्रामीण वर्ल्ड कप ज्याला म्हटलं आता ती स्पर्धा आपण बघतो. भरपूर मोठी स्पर्धा कारण का सातत्याने आम्ही इंटरव्ह्यू घेतला होता जीत भोईचा, त्यांनी सांगितलं होतं रतन बॉल ट्रॉफीच्या नंतर दुसऱ्या क्रमांकाची स्पर्धा ही असणार आहे. डॉमिलमध्ये हा चेंडू मात्र ब्लॉकवरती फेकला, फक्त सन्मान दिला आहे. सिंगल घ्यायचा प्रयत्न होता चित्याच्या वेगेने, जबरदस्त यावेळेस मात्र दोघांमध्ये संवाद होतो, कॉम्बिनेशन चांगलं. षटक क्रमांक संपला पहिला आणि धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान येते. एकेरी अंकामध्ये 9 धावा दाबालकावरती येत आहेत. तर नक्कीच स्पर्धेबद्दल नक्कीच वक्तव्य केलं तर भरपूर मोठ्या स्पर्धा बघतोय. जर्मन क्रिकेट संघ निलजेच्या माध्यमातून 48 वर्षीय स्पर्धेचं माझं मात्र पहिले वर्ष प्रसाद सरांनी मला मात्र संधी लाभले अजय पाटीलच्या माध्यमातून. तर आभार व्यक्त करतो मी अजयचा. तर सर्व पुन्हा एकदा आयोजकांचा सातत्याने भरपूर मोठी टुर्नामेंट आणि सलग विचार जर केला तर 14 सौद्यामध्ये मकर संक्रांतीला या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस असणार आहे. तर आपण समजा लगेच सूर्य मैदानावरती आपण वेळ कमी घ्या कारण का लवकर अंधार होतो, थंडीचे दिवस आहेत. तर लवकर अंधार होईल शंकाच नाही आहे कारण का सातत्याने पहिल्या दिवसामध्ये कालच्या दिवसामध्ये आपण सामना एक ठेवला, एक सामना आपला शिल्लक होता, तो सामना नक्कीच त्याचा रिपोर्ट पोहोचलो तुमच्यापर्यंत. गेसर आणि उत्तर शिवाय आपण सामना नक्कीच शिल्लक ठेवला होता कालच्या दिवसामध्ये. तर आज नक्कीच पुन्हा आपण बघू शकाल पूर्णपणे आपला जो होता आजचा लास्ट एकूण आपले 9 सामने होता, 9वा सामना चालू आहे मैदानावरती आणि पूर्णपणे आजच्या दिवसामध्ये बघू शकाल आपण चांगला प्रतिसाद लाभला आम्हाला. कारण का 2 संघ वेळेवरती आले होते, वडवली आणि दिवा या 2 संघांनी उपस्थिती अतिशय लवकर आणि टाइम ते आले होते. योगेश गोलंदाज हा चेंडू मोठा बडका घेऊन काढलाय, ताकदीचा योग्य तो वापर, दमदार षटकार, गुड शॉट. थँक्यू. जबरदस्त बल्लाची मैदानावरती अमरच्या माध्यमातून मागच्या सामन्याचा हिरो ज्याने मागच्या सामन्यामध्ये त्याचा बल्ला जबरदस्त बोलला होता. आता या सामन्यामध्ये सुद्धा मात्र तब्बल 57 धावा ठोकल्या होत्या. तिसरा अर्धषटक बघितला आपण या सामन्याचा, या स्पर्धेच्या माध्यमातून बघतो आपण. हा तिसरा फलंदाज ठरतो कारण कालच्या दिवसामध्ये 2 फलंदाज अर्धषटक झलकावलं होतं. दत्ता ठाकूर त्याच्यानंतर योगेश पाटील यांनी मात्र आपण बघतोय मैदानावरती अमरला. जबरदस्त क्रिकेट. हा चेंडू वन्स अगेन मोठा फटका घेऊन काढलाय क्षेत्ररक्षक तोपर्यंत त्याच्या चेंडू आवाकाच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा दमदार षटकार, गुड शॉट. रात पुनवेची चैता पाकाची, रात पुनवेची चैता पाकाची, येल जायली पाठीची, Thank you. आई येल जायली. जर आपण विचार केला तर लालचेनी जी गोलंदाजी केली होती फक्त 9 धावा खर्च केले होते प्रसाद सर, मात्र यावेळेस त्याचा वस्ता पुन्हा एकदा निघतो कारण का त्याचा पुन्हा एकदा मात्र यावेळेस त्याची भरपाई आपण बघतोय. षटकामध्ये योगेशला पण टार्गेट केलाय आणि जबरदस्त बंदाजी होती मैदानावरती अमरच्या माध्यमातून. गुड क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट आणि धावसंख्या दाबालकावरती 21. चेंडू दरम्यान पंच लाईन मध्ये लाईन चुकीची आहे, दबाव प्रेशर बघू शकाल आपण यावेळेस योगेशच्या कानांवरती असणार आहे कारण का सातत्याने षटकार आपण बघतोय. सातत्याने अमर जी फलंदाजी केली आहे तब्बल पहिल्या सामन्यामध्ये 57 धावा ठोकल्या होत्या, मात्र या सामन्यामध्ये पुन्हा एकदा मात्र चांगलं क्रिकेट सातत्याने दाखवलंय. या दरम्यान सातत्याने विचार केला विजयाच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा या नारायण संघाच्या माध्यमातून. धावसंख्या दाबालकावरती आतापर्यंत येते 21 22 धावा माफ करा, 1 धाव येते. चेंडू मात्र मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होतो, चूक होतीये. शॉर्ट थर्ड मॅनला तुम्ही जर झेल सोडाल यापर्यंत जाता तुम्हाला भरपूर महागात पडेल मैदानावरती. या एडुटने संघाच्या माध्यमातून पहिली चूक होतीये. झेल बनवायचं होतं, झेल पकडायचं होतं, त्याचं काय होत नाहीये. जेलमध्ये जमिनीला दान झालंय तोपर्यंत संधी लाभली अमरला, नक्की धाव नाहीये. धावसंख्या दाबालकावरती 22 22 धावा दाबालकावरती. तर 22 धावीची भागीदारी होती, चांगला प्लॅटफॉर्म, चांगली सुरुवात आपण बघतोय या मैदानावरती. जी पाहिजे होती ती होती नारायण संघाच्या माध्यमातून. अमरने चांगलं क्रिकेट दाखवलाय. सेकंड रिव्हर्सच्या माध्यमातून घेऊन काढलाय, ते क्षेत्ररक्षक आहेत, चूक होणार नाही. क्षेत्ररक्षक तोपर्यंत फेकी येते, सिंगल कंप्लीट. धावसंख्या अजून 1 धावसंख्या दाबालकावरती 23 धावा दाबालकावरती येत आहेत. षटक क्रमांक मार्गस्थ P2चा
P1 षटकामध्ये तब्बल 9 धावा खर्च केल्या लालचनने. तर या षटकामध्ये बघतो योगेशच्या पहिल्या 2 चेंडूवरती जबरदस्त बंदची दाखवली. अतुल लॉंगाच्या डोक्यावरून खणखणी 2 षटकार आपण बघितले. अमरच्या बॅटमधून स्ट्राईक केल्यानंतर भरत ॲज द ओपनर अजूनही मैदानावरती फक्त 1 धावाचं योगदान दिलं आतापर्यंत. हा चेंडू पर्यंत घेऊन काढलाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहेत प्रशांत कुंभार. तोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू फेकेल. चेंडूची फेक होती तोपर्यंत एक धाव अजून येईल. धावसंख्या अजून 1 ने वरती. धावसंख्या दापालकावरती 24 धावा. 24 धावा दापालकावरती येत आहेत. आपण बघतोय भरपूर मोठी स्पर्धा सातत्याने या स्पर्धेचं आयोजन केलं. 48 वर्षीय स्पर्धेचं तेवढ्या जोमाने तेवढ्या अनुषंगाने स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे. हा चेंडू दरम्यान लाईन चुकीची पंच सातत्याने आमच्याकडे सांगतायत की लाईन भरपूर चुकीची. चेंडू मात्र उजवेशीच्या बाहेर न जातो पण आम्हाला पंच दर्शवत की हा चेंडू खराब आहे. धावसंख्या अजून 1 ने धावसंख्या दापालकावरती 25 धावा दापालकावरती 25. हा चेंडू मात्र मोठा फटका घेऊन काढलाय. स्क्रीन समोर घेऊन काढलाय. जबरदस्त क्रिकेट मैदानावरती आपण बघू शकाल. यावेळेस मात्र सातत्याने ज्याचा झेल सोडला होता मात्र यावेळेस ते भरपूर मागत पडते का मैदानावरती. हे समीकरण आपण बघतोय एडुटनेस संघाच्या माध्यमातून. एडुटनेस संघ पूर्णपणे बॅकफुटला चाप सोडली आहे मैदानावरती. अमरचा बल्ला बोलतोय यावेळेस मैदानावरती. जबरदस्त क्रिकेट आणि धावसंख्या भरपूर वेगाने वाढतीये. 31 धावा दाबालकावरती 2 षटकाचा खेळ संपलाय. आतापर्यंत आपण बघू शकाल 3 दमदार षटकार दाखवले. त्याने 1 चौकार दाखवलाय. तब्बल 27 धाबीची केली आहे. कारण का सातत्याने चांगली सुरुवात दमदार सुरुवात आपण बघू शकाल मैदानावर सातत्याने केली आतापर्यंत. आणि चांगलं क्रिकेट आपण बघतो मैदानावरती नारायण संघाच्या माध्यमातून. धावसंख्या दाबालकावरती येत बघितलं तर 31 धावा दाबालकावरती येत आहेत. तब्बल 56 धावाचा पाठला करतोय. सामना जिंकण्याची 56 धावाची गरज आहे. अजूनही मात्र विचार केले येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 25 धावेची गरज आहे. मी तर म्हणे सामना खुला करण्याचा प्रयत्न होतो मैदानावरती अमरच्या माध्यमातून. जेल सोडला अमरचा. त्याच्यानंतर मात्र अमर यावेळेस अजून किती धावा बनवेल या क्षणाला इनफॉर्म फलंदाज सातत्याने मात्र त्याचा बल्ला जबरदस्त बोलतोय. आपल्या सेकंड स्पेलमध्ये पुन्हा एकदा लालचेनचा वापर केला जाईल. ज्या लालचेने मात्र पहिल्या स्पेलमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती मात्र या सेकंड स्पेलमध्ये यावेळेस लालचन. हा चेंडू मात्र बघू शकाल आपण जबरदस्त फेकला होता. दरम्यान यश लागते आणि कीपर आपलं काम चोखपणे बजावतोय. नितीन तोपर्यंत पहिल्या विकेटचं बदल पहिल्या षटकामध्ये होती. 1-2 धावेचं योगदान लागतो भरतचा. चला आपण लगेच जा मैदानावरती. लवकर जायचं फलंदाज जरी नेक्स्ट फलंदाज लवकर जा मैदानावरती. विकी नवीन फलंदाज विकी जात आहेत यावेळेस. आमचे गुन्हेगार सुद्धा विकी आणि नितेश या दोघांचं मात्र चांगलं कॉम्बिनेशन सातत्याने मात्र आमच्या गुन्हेगारांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत प्रत्येक चेंडूचं यावेळेस समोरच्या तुमच्यापर्यंत पोहोचतोय. चांगलं काम त्यांचं सातत्याने आपण बघू शकाल सकाळच्या पहिल्या सत्रापासून. तर पहिल्या चेंडूमध्ये सफलता लाभतीये. लालचनचा वापर केला. जेव्हा लालचनने गरज होती तेव्हा तेव्हा चांगली गोलंदाजी केली आहे. हा चेंडू स्वप्नाने घेऊन काढला होता. डिपेस्टाकावर झोन मधून जेव्हा क्षेत्ररक्षक कोणच नाहीये. क्षेत्ररक्षक येणार तोपर्यंत भरपूर वेळ जातोय. खराब क्षेत्ररक्षण चुका करतोय मैदानावरती. आत्मविश्वास मैदानामध्ये गमावल्या मैदानावरती या एडुटनेस संघाने. नशिबाचा चौकार. थँक्यू. तर 35 धावा दाबालकावरती येत आहेत. विषय सातत्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट. दुसऱ्या बाजूला आपण बघू शकता सातत्याने एका बाजूला आत्मविश्वास गमावला एडुटनेस संघाने. एडुटनेस संघाने खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये चांगली सुरुवात केली मात्र खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये चूक केली होती मैदानावरती. जेल सोडला मैदानावरती. आपण बघितलं अमरचा मात्र विकीने पहिल्या चेंडूपासून चौकारने आगाज केलाय. चेंडू आपण बघतो या दरम्यान बॅकफुटला गेले होते. दरम्यान शेवटच्या बॅटचा फेस कोलला आहे. चेंडू जातो या दरम्यान शॉट पॉइंटला. शॉट पॉइंटला चेंडूची फील्ड होईल तोपर्यंत धावसंख्या अजून 1 ने बदल. धावसंख्या दाबालकावरती 36 लॉस ऑफ 1 विकेट्स. बनाम नारायण संघ 36 धावा दाबालकावरती आतापर्यंत येत आहेत. सामना अतिशय महत्त्वाचा कारण का शेवटचा सामना पण त्याच्यानंतर लकी ड्रॉ असणार आहे. कारण की विषय 2-2 सामने जिंकायच्या दिवसामध्ये जुनी डोंबिवली त्याच्यानंतर बघतो वाकलन संघाने दोन्ही संघांमध्ये 2-2 सामने जिंकलेत. नक्की ड्रॉ असणार आहे. चेंडूमध्ये खेळून काढला आहे लॉंग लेगला. जो क्षेत्ररक्षक कोणच नाहीये. त्यामुळे चांगलं क्षेत्ररक्षण भरपूर वेगाने आले होते चेंडूवरती. डीप स्क्वेअर लेग झोन मधून लॉंग लेगला आले तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण. आणि या दरम्यान अजून एकच धाव येते. स्ट्रायकरपर्यंत अमर येतोय आणि अमर नक्कीच नो स्ट्राईकला गेलाय. बघू शकाल आपण विकी येतो स्ट्रायकरला. साहेब धावसंख्या बघवती 37 धावा 37. लालचन पुन्हा एकदा. हा चेंडू ऑन साईडला माझा प्रयत्न. चेंडू बॅट संपर्क अजिबात येत नाहीये. सातत्याने चांगलं क्रिकेट आतापर्यंत दाखवलाय लालचनने. तर दुसऱ्या बाजूला आत्मविश्वास गमावला सातत्याने. चांगल्या प्रकारची गोलंदाजी होतीये
मात्र योगेशने भरपूर मोठं षटक फेकले. षटकामध्ये तब्बल विचार केला सातत्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट दाखवलं मैदानावरती. अमरने तब्बल 3 षटकार दाखवले त्याच्यामध्ये आणि जास्तीत जास्त धावा मात्र कुटून करण्याचा प्रयत्न केला आणि सामना मात्र बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अमरच्या माध्यमातून. लालचंद once again शेवटपर्यंत धावा साईडला घेऊन काढला आहे. क्षेत्ररक्षक येत आहे मिड विकेटला. चेंडूची फील्ड होती तो सिंगल कंप्लीट. दुसरा प्रयत्न होतोय. चांगला तालमेल दोघांमध्ये चांगला संवाद होतोय. बघता बघता दुसरी धाव कंप्लीट. 3 षटकाचा खेळ संपलाय. डिन्स ब्रेक नसणार आहे. 3 षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या दाबालकावरती आतापर्यंत येते 39 धावा दाबालकावरती 1 गडी बाद असं समीकरण मैदानावरती यावेळेस या नारायण संघाचा. नक्कीच आमच्या व्यासपीठावरती हरिचंद्र बुवा सीताराम पाटील आमचे मान्यवर यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती नामदेव पाटील आमचे आयोजक नामदेव पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र यांचा सन्मान केला जातोय आमच्या व्यासपीठावरती. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि यांचा सन्मान परंपरा प्रसाद सर या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या पाहुण्यांचा यथोचित सन्मान करणं ही आपली परंपरा आणि तीच परंपरा आपण बघतोय आपल्या व्यासपीठावरती. चला चला आपण लगेच 12 चेंडू येणार आहे. समीकरण 17 धावेची गरज आहे. 12 चेंडू तुम्हाला जिंकण्यासाठी अजूनही मात्र 17 धावेची गरज आहे यावेळेस नारायण संघाला हा सामना जिंकण्यासाठी. नक्की त्याच्यानंतर मात्र ड्रॉ होईल. तर ड्रॉमध्ये मात्र विचार जर केला तर 3 संघाचा समावेश कारण का 2 संघ ऑलरेडी बघू शकाल 2 सामने जिंकलेत. वाकले संघाने 2 सामने जिंकले. जुन्नर संघाने 2 सामने जिंकलेत. मात्र यावेळेस आपण बघू शकाल कोणता संघ सामना जिंकेल. अजूनही 12 चेंडू आणि समीकरण जिंकण्यासाठी अजूनही मात्र 17 धावेची गरज आहे. तर या क्षणाला आपण बघतोय गोलंदाज मी तर म्हणेन भीम कालन असतील का काय कारण का भीम कालन ज्यांनी स्वतःने मात्र यावेळेस खेळपट्टी बनवली आहे कारण की त्यांच्याच माध्यमातून बघू शकाल आपण विचार जर केला तर खेळपट्टी बनवली गेली. मात्र यावेळेस त्यांना जास्त जास्त यावेळेस त्याचा अनुभव असेल कारण गोलंदाजी करतील का नक्कीच विचार जर केला जरा नक्कीच खेळपट्टीमध्ये नक्कीच कोणत्या प्रकारचे म्हणा चेंडू बघू शकाल तुम्ही मोठा प्रकारचा प्रयत्न होता आणि जबरदस्त यावेळेस गोलंदाजी होती. नक्कीच प्रशासनाने शब्द आम्हाला सांगितला कारण की यावेळेस त्यांना भरपूर अनुभव असेल खेळपट्टीचा आणि त्याच क्षणाने पहिला चेंडू चांगला फेकलाय आणि यावेळेस पहिल्या चेंडूवरती विकेट मात्र प्राप्त केले मैदानावरती भीम कालन यांनी. कारल्याचे डोंगरावर चोराने टाकलाय डाका. त्यांची आईने करली हवाना सगळ्याच खोट्या या दैलेन नोटा. त्याची आई करली हवाला सगळ्याचे खोटे. जबरदस्त संगीत पुन्हा एकदा विचार जर केला तर यावेळेस चांगलं संगीत तर नवीन फलंदाज गेले मैदानावरती यावेळेस प्रेमनाथ गेलाय. नवीन फलंदाज एक मोठा फलंदाज यावेळेस नारायण संघाचा कारण का सामना क्लोज होईल का कारण का भीम कालन मात्र यावेळेस चांगली गोलंदाजी करेल का कारण का त्यांच्याच माध्यमातून खेळपट्टीमध्ये त्यांना मात्र भरपूर काही खानाखुना माहिती असतील या खेळपट्टीच्या. हा चेंडू मात्र शेवटच्या मध्ये बॅटचा फेस कोला चेंडू पुन्हा एकदा मात्र बॅकफूट पॉइंटला चेंडूची फील्ड होते. सिंगल कंप्लीट. दुसरा प्रयत्न झाला आहे चित्याच्या वेगाने दुसरी धाव पूर्ण होतीये. चांगलं कॉम्बिनेशन पुन्हा एकदा मैदानावरती आपण बघतोय. यावेळेस मात्र फलंदाज प्रेमनाथ आणि विकीच्या माध्यमातून नवीन फलंदाज गेल्या मैदानावरती प्रेमनाथ आणि विकी आता पण एक चौकार दाखवलाय. धावसंख्या दाबालकावरती आता पण दोन्ही संख्या दाबालकावरती 41 41 दाबालकावरती अजूनही येणारे 10 चेंडू 15 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. यावेळेस येणारे 10 चेंडू तुम्हाला 15 धावा कंपल्सरी बनवणं या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच विचार जर केला तर तुम्हाला चेसिंग कंपल्सरी बनवायची चेसिंग तुम्हाला कंपल्सरी करायची आहे. या स्पर्धेचा नियम तुम्हाला मित्रांनो तुमच्यात पोहोचवतोय. हा चेंडू मात्र मोठा फटका घेऊन काढला. मिस टायमिंग शॉट आहे. क्षेत्ररक्षक सरकतायत मिड विकेटला. चूक होतीये. चुका होत आहेत मैदानात सातत्याने. आत्मविश्वास मित्रांनो पूर्णपणे गमावलाय कारण का गोलंदाजी जबरदस्त होतीये भीम कालनच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक त्यांना साथ देत नाहीये. यावेळेस आत्मविश्वास पूर्णपणे नाहीये मैदानावरती आपण बघू शकाल सातत्याने चुका करतायत कारण का संघामध्ये विकी दिसत नाही आपल्याला सचिन दिसत नाहीये. त्याची कदाचित कमतरता वाटते का कारण का विचार सातत्याने चुका करतो कारण एडुंडे संघ चुका भरपूर कमी करतो मात्र त्या 2 खेळाडू नाहीत संघामध्ये तर त्याची कदाचित आपल्याला कमतरता भासते का की दुसऱ्या बाजूने आत्मविश्वास गमावलाय. या 2 आपण प्रश्नांची उत्तर बघू शकाल या येणाऱ्या सामन्यामध्ये कारण का सामना जिंकेल कोण माहिती नाही मात्र पैसा उचलून सामना मैदानावरती या 2 दिग्गज संघामध्ये हा अंतिम सामना. वन्स अगेन हा चेंडू मात्र मोठा फटका घेऊन काढलाय. जबरदस्त टायमिंग आपण बघतोय. आपल्यातून टायमिंग मैदानावरती जेल सोडले की मॅच सोडली मैदानावरती या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मात्र येणाऱ्या चेंडू मागे पाहायला भेटणार आहे. काका
थँक्यू थँक्यू. आता नक्कीच लवकर बॉल मात्र लवकरात लवकर आतमध्ये कसा येईल बॉल. चेंडू गेला मैदानाच्या बाहेर तर आपण लवकर स्वयंसेवक शेवटचा सामना आहे तर आपण चेंडू लवकर आतमध्ये येऊन या कारण का अंतिम बघू शकाल 7 द्यायची गरज आहे. पकडा काय जिंका मॅच हा समीकरण सध्या त्यांनी देत असतो मात्र यावेळेस तसं काय होत नाहीये. शेल मात्र सोडलाय कारण का पिंट्या दिवशी जेल सोडला. समीकरण फक्त 7 द्यायची गरज आहे. आज चेंडू समीकरण 7 द्यायची गरज आहे. आता इथनं सामना टर्न करतील का इथनं सामना बनवण्याचा प्रयत्न होईल का गोलंदाज मात्र सामना मोठा करतील का एका बाजूला मात्र सामना लवकर संपवतील यावेळेस फलंदाज. चेंडू मात्र ऑन साईडला माझा प्रयत्न होता चेंडू संपर्क अजिबात येत नाहीये. जबरदस्त गोलंदाजी होती मैदानावरती. लाजबाब क्रिकेट पुन्हा एकदा आपण बघतोय भीम काळच्या माध्यमातून सातत्याने चांगली गोलंदाजी तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय यावेळेस खराब क्षेत्ररक्षण होतंय. 7 चेंडू अजूनही मात्र 7 द्यायची गरज आहे. चेंडू मात्र मोठा प्रकारे घेऊन काढला. टायमिंग शॉट आहे जवळ क्षेत्ररक्षक कोणच नाहीये. चूक होतीये. चेंडू पर्यंत पोहोचणं आवश्यक असतं. चेंडूची तुम्ही वाट बघाल तर चेंडू तुम्हाला मात्र चकमा देऊन सीमेरेषे पलीकडे जातोय आणि या चौकार टर्निंग पर्यंत मॅच हा चौकार अतिशय महत्वाचा असणार आहे. डीजे थँक्यू. नक्कीच ते विचार केला का भरपूर मोठी बघितलं का टुर्नामेंट नाईट बघितलं तर नाईट रजनी कारण आजचा शेवटचा दिवस आहे. बघू शकाल सारांश प्रवीण पाटील चषक आजचा अंतिम दिवस असणार आहे आणि बघू शकाल आज मेगा फायनलचा दिवस आजच्या दिवसामध्ये असणार आहे. नक्कीच बघू शकाल रायगडचे 2 संघ इनामपुरी आणि कामोटे तर बघू या 2 संघांनी चांगला क्रिकेट दाखवलाय. विचार जर केला तर कालच्या दिवसामध्ये या 2 संघाने जबरदस्त आपण क्रिकेट बघितला मात्र आजचा दिवस शेवटचा आणि अंतिम दिवस असणार आहे. तर नक्की तुम्ही बघायला विसरू नका लाईव्ह टेलिकास्ट केलं जाईल एसएमच्या माध्यमातून मात्र एसएम डिजिटलच्या माध्यमातून तिथं लाईव्ह टेलिकास्ट केलं जाते तर तुम्ही घरबसल्या सुद्धा सामना बघू शकाल मैदानात सुद्धा जाऊ शकाल कारण का भरपूर मोठी स्पर्धा आहे आणि अंतिम दिवस त्याच्यानंतर मात्र टायगर चषक सुद्धा आजचा बघू शकाल आपण 3रा दिवसच्या स्पर्धेत आणि भरपूर मोठी स्पर्धा टायगरच्या मध्ये होती. नक्कीच नाईट रजनी अंतिम 3 द्यायची गरज आहे. चेंडू मात्र मारण्याचा प्रयत्न होता दरम्यान फलंदाज बाद होतोय. प्रेमनाथ मात्र यावेळेस सबळ ठरतोय. प्रेमनाथ बाद विकेट बदल होतोय या दरम्यान तिसरा विकेट बाद होतो या दरम्यान अमर आणि त्याच्यानंतर भरत आणि मग या दरम्यान मैदानावरती प्रेमनाथ बाद झाला 0 वरती. चला आपण लवकर फलंदाज पाठवा नवीन समीकरण नवीन फलंदाज जातो मैदानावरती परेश जातोय. हरेश समीकरण आपण बघू शकाल अजूनही शिल्लक आहेत 5 आणि मग धावा हव्यात अजूनही जिंकण्यासाठी 3 द्यायची गरज आहे. तर 5 चेंडू समीकरण 3 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी अजूनही मात्र यावेळेस सामना बनवण्याचा प्रयत्न होईल का कारण अंतिम षटक सामना बनवू शकेल मात्र सध्या त्याने चांगलं क्रिकेटर दाखवलं चांगली गोलंदाजी दाखवली मैदानावरती रोहितने तर कदाचित आपल्याला सामना मात्र यावेळेस चुरशीचा किंवा जवळ मात्र येताना आपण बघू शकाल कारण अंतिम सामना आहे. प्रेक्षक अजून सुद्धा मैदानावरती आहेत कारण अजूनही मात्र रिझल्ट येत नाहीये का सामना कोणी जिंकलाय. हा चेंडू पण मात्र खराब क्षेत्ररक्षण सातत्याने होतोय. चुका भरपूर चुका केल्या मैदानावरती 1-2 नाही कमीत कमी 2-3-4 बघू सातत्याने भरपूर चुका मात्र यावेळेस नक्कीच झेल जरी हार्ड होता सातत्याने मात्र यावेळेस जीवाची बाजी लावायची होती कारण शेवटचा यावेळेस आपण सामना बघतोय मात्र यावेळेस शेवटच्या कमीत कमी धावत कारण फक्त 2 धावेची गरज आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 4 आणि जिंकण्यासाठी फक्त 2 धावेची गरज यावेळेस सामना जिंकण्यासाठी मैदानावरती या नारायण संघाचं कौतुक केलं पाहिजे. अमर जी फलंदाजी केली तब्बल 12 चेंडू 28 धावा ठोकल्या पण त्या सामन्यामध्ये या दरम्यान सामना या दरम्यान संपतोय कारण का सामना जिंकलाय मैदानावरती. विचार जर केला तर नारायण संघाने मात्र यावेळेस दुसरा सामना जिंकलाय. हरकत नाही येडुंडे संघ या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग नोंदवला तुमचा आभार व्यक्त करतोय. ड्रॉ होतील ड्रॉ साठी संघाने लगेच आमच्याकडे या सामन्याचा हिरो पुन्हा एकदा थँक्यू सामन्याचा हिरो गोलंदाजी केली आणि चांगल्या प्रकारचं क्रिकेट दाखवला नो डाऊट. विकीच्या व्यासपीठावरती तब्बल बघू शकाल आपण 25 धावेची केली आणि चांगली गोलंदाजी मध्ये केली विकीने. तर विकी याच्या व्यासपीठावरती आपण लगेच सामन्याचा अवॉर्ड जातो विकीला.